नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस आणि तलाठी भरती जीके क्वेश्चन्स. प्रश्न क्रमांक 1. शरद कमल हा खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारताचा ध्वजवाहक आहे. हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए बॅडमिंटन, बी टेबल टेनिस, सी टेनिस, डी क्रिकेट. उत्तर आहे बी टेबल टेनिस. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता करण्यात येत आहे? ऑप्शन आहे ए ई कॉटन, बी ई टेक्स्टाईल, सी ई क्लॉथ, डी ई जागृती. उत्तर आहे बी ई टेक्स्टाईल. प्रश्न क्रमांक 3. सिंगापूर 16व्या स्थानावरून किती स्थानावर भारताच्या निर्यातीच्या बाबतीत आला आहे? ऑप्शन आहे ए 9, बी 10, सी 13, डी 15. उत्तर आहे बी 10. प्रश्न क्रमांक 4. भारतातील कच्च्या तेलाचा साठा एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया अहवाल 2024नुसार किती दशलक्ष टन आहे? ऑप्शन आहे ए 587.19, बी 616.32, सी 651.77, डी 698.63. उत्तर आहे सी 651.77. प्रश्न क्रमांक 5. कितवा क्रमांक जगात भारताचा वन क्षेत्राच्या बाबतीत आहे? ऑप्शन आहे ए 10, बी 12, सी 13, डी 15. उत्तर आहे ए 10. प्रश्न क्रमांक 6. कोणाची नियुक्ती पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारतीय खेळाडूच्या तुकडीची प्रमुख म्हणून करण्यात आली आहे? ऑप्शन आहे ए मेरी कोम, बी योगेश्वर दत्त, सी सायना नेहवाल, डी बजरंग पुनिया. उत्तर आहे ए मेरी कोम. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्स्टाईल्स पोर्टल तयार करण्यासाठी केला आहे? ऑप्शन आहे ए RBI, बी SBI, सी बँक ऑफ बरोडा, डी ICICI. उत्तर आहे डी ICICI. प्रश्न क्रमांक 8. किती अब्ज डॉलर भारताची दक्षिण आफ्रिकेला होणारी निर्यात दुप्पटीने वाढून झाली आहे? ऑप्शन आहे ए 1.12, बी 1.16, सी 1.28, डी 1.60. उत्तर आहे बी 1.16. प्रश्न क्रमांक 9. पश्चिम समुद्र किनाऱ्यावर भारतात सर्वाधिक कच्च्या तेलाचा साठा किती टक्के वाढ? ऑप्शन आहे ए 30.25, बी 32.89, सी 33.77, डी 38.65. उत्तर आहे सी 33.77. प्रश्न क्रमांक 10. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबोट कोणत्या देशातील कंपनी ANVIDIAने सदर केला आहे? ऑप्शन आहे ए अमेरिका, बी जर्मनी, सी जपान, डी चीन. उत्तर आहे ए अमेरिका. प्रश्न क्रमांक 11. भारतातील किती टक्के महिलाकडेच करिअर नेटस संस्थेच्या अहवालानुसार रोजगार आहे? ऑप्शन आहे ए 29, बी 31, सी 37, डी 40. उत्तर आहे सी 37. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे सुरू झाला आहे? ऑप्शन आहे ए हैदराबाद, बी लखनौ, सी पुणे, डी नवी दिल्ली. उत्तर आहे डी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 13. कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले जिथे प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनविले आहेत? ऑप्शन आहे ए हिमाचल प्रदेश, बी राजस्थान, सी गुजरात, डी महाराष्ट्र. उत्तर आहे बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 14. 2023मध्ये जगातील सर्वाधिक 134 प्रदूषित देशाच्या यादीत स्वित्झर्लंडमधील IQ एअर या संस्थेच्या अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन आहे ए 2, बी 3, सी 4, डी 6. उत्तर आहे बी 3. प्रश्न क्रमांक 15. किती लाखावर भारतात स्टार्टअपची संख्या पोहोचली आहे? ऑप्शन आहे ए 1.10, बी 1.12, सी 1.25, डी 1.33.
उत्तर आहे सी 1.25. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या शहरात भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण आहे? ऑप्शन आहे ए हैदराबाद, बी नवी दिल्ली, सी पुणे, डी बंगळुरू. उत्तर आहे ए हैदराबाद. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत झाली आहे? ऑप्शन आहे ए 4.69, बी 5.98, सी 6.21, डी 7.36. उत्तर आहे सी 6.21. प्रश्न क्रमांक 18. राजस्थानमध्ये तयार करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्डला काय नाव देण्यात आले आहे? ऑप्शन आहे ए कृष्णाश्रय, बी राजाश्रय, सी श्रावणश्रय, डी राजाश्रय. उत्तर आहे बी रामाश्रय. प्रश्न क्रमांक 19. कोणते शहर 2023मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे? ऑप्शन आहे ए धनबाद, बी मुंबई, सी कानपूर, डी बेगुसराय. उत्तर आहे डी बेगुसराय. प्रश्न क्रमांक 20. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद कोणत्या देशातील रिओ डी जेनेरो येथे झाली आहे? ऑप्शन आहे ए इराक, बी इराण, सी ब्राझील, डी भूतान. उत्तर आहे डी भूतान. प्रश्न क्रमांक 21. क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक हा नियम ICCने कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन आहे ए 1 जून 2024, बी 1 जुलै 2024, सी 1 ऑगस्ट 2024, डी 1 सप्टेंबर 2024. उत्तर आहे ए 1 जून 2024. प्रश्न क्रमांक 22. टायगर विजय हा संयुक्त सरावाचे आयोजन भारत आणि कोणत्या देशामध्ये 18 ते 31 मार्च दरम्यान करण्यात आले? ऑप्शन आहे ए अमेरिका, बी जपान, सी रशिया, डी जर्मनी. उत्तर आहे ए अमेरिका. प्रश्न क्रमांक 23. 2023मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी स्वित्झर्लंडमधील IQ एअर संस्थेच्या अहवालानुसार कोणती ठरली आहे? ऑप्शन आहे ए नवी दिल्ली, बी ढाका, सी कोलंबो, डी कराची. उत्तर आहे ए नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 24. दशकातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ब्राझील देशातील रिओ डी जेनेरो येथे झाली आहे? ऑप्शन आहे ए 62.3, बी 60.1, सी 58.6, डी 52.9. उत्तर आहे ए 62.3. प्रश्न क्रमांक 25. 2025मध्ये भारताचा प्रजनन दर किती होण्याचा अंदाज लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार वर्तविला आहे? ऑप्शन आहे ए 1.05, बी 1.29, सी 1.31, डी 1.56. उत्तर आहे बी 1.29. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या राज्यात जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 आयोजित करण्यात आले? ऑप्शन आहे ए कर्नाटक, बी गोवा, सी महाराष्ट्र, डी तेलंगणा. उत्तर आहे डी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 27. भारतीय वाहन उद्योगासाठी जगातील कितवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे? ऑप्शन आहे ए 4, बी 3, सी 5, डी 8. उत्तर आहे बी 3. प्रश्न क्रमांक 28. 2023मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित देश स्वित्झर्लंडमधील IQ एअर संस्थेच्या अहवालानुसार कोणता आहे? ऑप्शन आहे ए बांगलादेश, बी नेपाळ, सी चीन, डी पाकिस्तान. उत्तर आहे ए बांगलादेश. प्रश्न क्रमांक 29. 143 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार आहे? ऑप्शन आहे ए 121, बी 122, सी 126, डी 127. उत्तर आहे सी 126. प्रश्न क्रमांक 30. मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन आहे ए 3, बी 4, सी 5, डी 1. उत्तर आहे ए 3. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या देशात जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद बांधण्यात आली आहे? ऑप्शन आहे ए सौदी अरेबिया, बी इराक,
सी UAE, डी इराण. उत्तर आहे ए सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 32. वाहन निर्मिती उद्योगाचे योगदान भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात किती टक्के आहे? ऑप्शन आहे ए 4.1, बी 5.1, सी 6.1, डी 7.1. उत्तर आहे डी 7.1. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर स्वित्झर्लंडमधील IQAir संस्थेच्या अहवालानुसार ठरले आहे. ऑप्शन आहे ए भिवंडी, बी नाशिक, सी ठाणे, डी पुणे. उत्तर आहे ए भिवंडी. प्रश्न क्रमांक 34. 143 देशाच्या यादीत कोणता देश जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन आहे ए इटली, बी फिनलंड, सी आइसलँड, डी नॉर्वे. उत्तर आहे बी फिनलंड. प्रश्न क्रमांक 35. किती हजार कोटी रुपयाची गुंतवणूक भारतात गेल्या 9 वर्षात विमा क्षेत्रात झाली आहे? ऑप्शन आहे ए 50, बी 51, सी 53, डी 54. उत्तर आहे डी 54. प्रश्न क्रमांक 36. चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश झाला आहे? ऑप्शन आहे ए पंकज अडवाणी, बी विश्वनाथ आनंद, सी आर प्रज्ञानंद, डी विराट कोहली. उत्तर आहे ए पंकज अडवाणी.